हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आणि आज आहे आपला हम्पीचा पार्ट 2. हॅलो फ्रेंड्स, सो आम्ही आता निघालो आहोत विरूपाक्ष टेम्पल, खंडे गांधी गणपती याचे 2-3 स्पॉट जे आमचे राहिले होते. काल आम्ही कव्हर नाही करू शकलो, पाऊस पडला काल भरपूर. सो त्याच्यामुळे आम्ही आता ते स्पॉट करणार आहोत. नंतर आम्ही आमची ट्रेन पकडून नेक्स्ट डेस्टिनेशनला जाणार आहोत. आम्ही आज रिक्षा एक हेर केली आहे कम्प्लीट डे टूअरसाठी आणि नंतर जॉब टू स्टेशन. वाजलेले आहेत 10 आणि पुन्हा एकदा आम्ही निघालो त्यावेळेला आम्हाला पोहोचायचं होतं. आम्ही असं ठरवलं होतं की सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही विरूपाक्ष टेम्पलमध्ये पोहोचून जाऊ, जेणेकरून आमचं दर्शन होईल आणि नंतर आम्ही कोराकल राईड वगैरे करू. पण आता ऑलरेडी 10 वाजून गेलेत रादर, आणि आम्ही आज अजूनही ऑन द वे आहोत. लेट्स सी आता आम्ही कसं पोहोचतो आणि त्याच्यानंतर पुढचं ट्रॅव्हल कसं होत आहे. आज संध्याकाळी 5:30 पर्यंतचा आमच्याकडे वेळ आहे. आम्हाला 5:30 वाजता हम्पीवरून निघून होस्पेटकडे पोहोचायचं आहे. आमची संध्याकाळी 7 वाजताची ट्रेन आहे. आम्ही आता चाललोय कोराकल राईड करायला. इसमें बैठना है? हॅलो फ्रेंड, आम्ही आता आलोय कोराकल बोट राईड मध्ये. खूप उन्हा म्हणून मी छत्री घेतली आहे. तर ही आहे आमची बोट आणि असं आम्ही बसलेलो आहोत. चिन्ना दादा से हाय. तर मी अशा प्रकारे 1 किलोमीटरची आमची ही राईड आहे. त्याच्यामध्ये आम्हाला मल्टिपल टाईम किती पण पाहिजे तेवढं स्पिन करून देणार आहेत आणि पर्वत बघणार आहे. त्याची आमची राईड आहे. त्यावर ऊन फ्री आहे. सो आता आपण तुंगभद्रा नदीच्या मध्येच आहोत, एकदम मधल्या स्पॉटमध्ये. आपण सुरू केलं होतं वृंदावन नावाच्या स्पॉटपासून, आणि आता आपण चाललेलो आहोत वाल्मिकींच्या गुहेजवळ. तुम्ही बघू शकता आजूबाजूला वातावरण खूप छान आहे. जसं ऊन आहेच ना, पण तरी सुद्धा छान आहे वातावरण. हवा छान सुटली, थंड थंड गारगार. इथे हे असे मोठे मोठे एकावर एक दगड रचून ठेवल्यासारखे पर्वत बनलेत. वो पीछे से बैकग्राउंड देखो, एक पहाड़ है ना, वो पहाड़ एक झंडा है ना मैडम. वो पत्थर को, वो पहाड़ को बोलते हैं सर, वो एकाशिला पर्वत बोलते हैं मैडम. वो बाद में वो तारा देवी पर्वत बोलते हैं. तसा हा वाला नजारा थोडासा दुर्मिळ आहे, असा कुठे पाहण्यात येत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये. इथे नक्की विजिट करा. फर्स्ट थिंग, विजय विठ्ठल टेम्पलच्या आसपास रिक्षा ज्या आहेत त्या पूर्ण आतमध्ये जात नाही. जवळजवळ 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे, जे एक तर तुम्ही बाय वॉक जाऊ शकता किंवा तिथे इलेक्ट्रिकच्या गाड्या असतात. ईव्ही राईड आहे तिथे. तिकीट काढायचं आणि मग तुम्ही ते तुम्हाला पिक करून
विजया विठ्ठल टेम्पलच्या एंट्रन्स पाशी घेऊन तुम्हाला सोडणार. सो तो डिस्टन्स आहे 1.5 किलोमीटर मॅक्स ते 1.2 किलोमीटर. बट त्या ई कार्डसाठी जी लाईन लावलेली होती ती जवळजवळ अर्धा तासची तरी लाईन होती ज्यावेळेला आम्ही गेलो होतो. सो वी चूज टू वॉक. इव्हन तिकीट काढून तिथे लाईनमध्ये थांबून नंतर आपली EV पिकअप होणार, ड्रॉप करणार, यासाठी जवळपास 45 मिनिट्सचा टाइम होता. सो आम्ही त्या टाइमच्या आतमध्ये तिथले 2-3 स्पॉट बघत बघत आम्ही पोहोचलो बस. आणि रस्ता एवढा कठीण नाहीये, कारण की नॉर्मल वॉक आहे, चढण वगैरे नाहीये, त्यामुळे इझिली तुम्ही ग्रुप ऑफ फ्रेंड्स वगैरे असेल तर तुम्ही चालत चालत जाऊ शकता. आम्ही विचार केलेला आम्ही जाताना चालत जाऊ आणि मग येताना EV येऊ फॉर तसं एक्सपिरियन्स, काही नव्हतं. पण येताना पण तिथे अर्ध्या तासाची लाईन होतीच आणि वी डोंट वॉन्टेड टू वेस्ट अवर टाइम, सो वी जस्ट वॉक. विजय विठ्ठल टेम्पल पूर्ण फिरायला, त्याच्यामध्ये जे काही सभामंडप आहेत बरेचसे, ते सगळं बघायला 2 तासाचा वेळ तर नक्की जातो. विठ्ठल मंदिराच्या आवारात घेत आहोत आणि तिथे हा एक बाजार बसायचा, मोस्टली घोडे विक्रीचा बाजार. आणि हा एक किंग वॉक टाईप रोड आहे मोठा, बघू शकता. किंग वॉक टाईपच आहे, लहान रस्ता आणि पुढे मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता दूर तिथे अंजनाद्री पर्वत आहे. हॅलो फ्रेंड्स, सो आम्ही आता आलेलो आहोत हम्पीच्या विठ्ठल टेम्पलमध्ये. आपल्या 50 रुपयाच्या नोटवरती असलेला स्टोन चॅरियट म्हणजेच दगडी रथ. हे पाणी इथे येतं, इथे त्यांनी कट दिलेले आहेत मध्ये, इथून खाली येतं, देन ह्याच्यावरून उघळतं जे ह्या होल्समधून खाली येतं. आणि इथे त्यांनी हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर केलं जेणेकरून पाणी इथे साचून नये. हे इथून उघडून खाली, हे सगळं पावसाळ्यामध्ये इतकं सुंदर दिसत असावं की इथून पाणी पडतंय आणि इथे खाली नर्तकी सगळे नृत्य करत आहेत. तर आता आमचं झालेलं आहे फिरून. इथे ऊन आहे अजूनही. आम्ही आता निघालो आहे इथून बाहेर तर पुढचे मॉन्युमेंट्स बघण्यासाठी. इथे आमचा बराच वेळ गेला. मंडप आणि विठ्ठल मंदिर, स्टोन चॅरियट, अजून इथे 1-2 मंडप आहेत, ते सगळं बघण्यामध्ये. तर मी तुम्हाला ते पिलर्स आणि पिलर्सचे जे आवाज आहेत त्यांनी इथे एक QR कोड दिलेला आहे, त्याच्यामधून तुम्ही ते पिलर्सचा आवाज ऐकू शकता. तर मी ते पिलर्सचे आवाज नक्की ॲड करायचा प्रयत्न करेन आणि जर मला ते नाही ॲड करता आले तर मी ॲटलिस्ट ते QR कोड तरी ॲड करेन. ओके, बाय. फर्स्ट इज
विरुपक्षा टेम्पलमध्ये जर तुम्ही एंटर करताय तुम्हाला ड्रेस कोड आहे. वेस्टर्न ड्रेसेस अलाउड नाही. असं काही नाही पुरुषांना की लुंगी घालून जायला पाहिजे. हा, पण पण ड्रेस पूर्ण प्रॉपर असावं. असायला पाहिजे. मुलींचं सुद्धा असं नाहीये की तुम्ही वेस्टर्न कपडे घालू शकत नाही वगैरे, घालू शकता, पण तुम्ही व्यवस्थित लेंथचे ड्रेसेस वेअर करायला पाहिजे. तर 50 रुपयाची तिकीट फॉर द इंडियन्स आपल्याला तिथे पे करायला लागतात. पण जर ती तुम्ही तिकीट घेताय तर त्यांची वेगळी लाईन आहे, ती लाईन गर्भगृहामधून जाते. सो तुम्हाला विरुपक्ष देवाचं तिथे छानपैकी दर्शन होऊ शकतं. आणि जर तुम्ही फ्री लाईन मधून गेलात तर तुम्ही सभामंडपापर्यंत पोहोचता आणि पूर्ण मंदिरामध्ये फिरता येतं, फक्त गर्भगृहामध्ये प्रवेश नाही मिळत, बट दॅट इज ऑल्सो ओके. नवीन एक छान एक्सपिरियन्स बघायला मिळतो ते म्हणजे लक्ष्मी हत्ती. विरुपक्ष टेम्पलची हत्तीण आहे जिचं नाव लक्ष्मी आहे. ती ऑफकोर्स खूप प्रसिद्ध आहे, सगळ्यांनी आपापल्या व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे आतापर्यंतचे जेवढे हम्पीचे ब्लॉग्स आहेत त्याच्यामध्ये. सो आम्ही सुद्धा तिला भेटलो होतो. ती ऍक्च्युली फ्रीवाल्या लाईनच्याच जवळ असते, यू कॅन गो अँड मीट हर, पण तिचे टाइम्स नवीन टाइम आहे सकाळी 6 वाजून ते 10 वाजेपर्यंत आणि दुपारी 5 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. हो, तिथे गंमत झालेली आमच्या बरोबर. मी सांगते, तिला जर आम्ही केळी घेऊन गेलो होतो तिला देण्यासाठी म्हणून, तर ती केळी घेते पण ती खाते, ती तुम्हाला आशीर्वाद नाही देते. तुम्ही तिला पैसे दिले तर ती पैसे तिच्या माहुताला देते आणि ती तुम्हाला आशीर्वाद देते. हिने केळी दिली, हिला काही कळलं नाही. हिने पैसे दिले ती मला आशीर्वाद दिला. सो हे काय आहे तिथे, पण छान वाटतं तिच्या सराउंडिंग मध्ये. छान वाईब देते ती. खूप मस्त वाईब्स असतात तिच्या, खूप अशी क्यूट आहे ती. सो हॅलो फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4 आणि आम्ही पोहोचलेलो आहोत विरुपक्ष टेम्पलमध्ये. तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे गोपूर आहे. आता आम्हाला आधी परमिशन घ्यावी लागेल कॅमेराची कशी आहे ते, आणि त्यानुसार मग आम्ही आतमध्ये एंटर करणार. गोपूर बनवलेला आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन हे विटांचं झालेलं आहे आणि त्याच्या खाली त्याचा जो बेस आहे तो दगडी बांधकामामध्ये आहे. मी तुम्हाला दाखवते. कसं वाटतंय समीर? तो माकडांना बघतोय. माकडच आहे, एक माकड आमच्याकडे पण आलेलं. नेक्स्ट म्हणजे एक सायंटिफिक मिस्ट्री. येस, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही विरुपक्ष टेम्पलला जाताय अजिबात मिस करू नका. एक छोटासा असा रूम, काळोख असलेली रूम आहे. तर त्या रूम मध्ये तुम्हाला बघायला मिळेल सायंटिफिक मिस्ट्री. ती जागा फाइंड आउट करायला जर प्रॉब्लेम झाला तर लक्षात ठेवा की नागदेवतेची एक ब्रॉन्झची मूर्ती आहे गर्भगृहाच्या बाहेर आल्यावर मागच्या बाजूला, आणि त्या मूर्तीच्या मागे ती खोली आहे. सो नक्की बघा. त्याच्यामध्ये जे गोपुराचा इमेज आहे ते एकदम अपसाइड डाऊन दिसतं आपल्याला आणि स्पष्ट दिसतं, त्याची छबी स्पष्ट दिसते. सो तुम्ही बघा, आम्ही प्रयत्न केला कॅप्चर करायचा. सो तुम्ही ते नक्की बघा.
मी 2च दिवस हम्पीमध्ये होतो आणि नाव दिस इज द टाइम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कुठचे प्लेसेस तुम्ही मस्ट विजिट आहेत आणि कुठचे प्लेसेस लिस्ट विजिट आहेत. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते, आम्ही जिथे कोरॅकल राईड केली, नववृंदावन म्हणून ती प्लेस आहे, तिथे विजिट करणं तुम्ही स्किप केलात तरी चालेल. ऍक्च्युली आम्हाला रिकमेंड केलं तुम्ही सानापूर लेक मध्ये जाऊन तुम्ही कोरॅकल राईड करा. कोरॅकल राईड पण आम्हाला तेवढा सानापूर वेळ नव्हता. सेकंड इज सानापूर लेकमध्ये गेल्यानंतर क्लिफ जम्पिंग तुम्ही स्किप करू शकता. ओके, आम्ही ज्या वेळेला विचारलं होतं सानापूर लेक बद्दल, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की क्लिफ जम्पिंग सध्या बंद आहे कारण त्यांचे सेफ्टी इश्यूज होते. पाण्याची लेवल जी म्हणजे वॉटर लेवल जी आहे ती खूप लो होती. अजून तुम्ही काय स्किप करता तर एक दोन छोटे छोटे प्लेसेस आहेत जे क्वीन्स बागच्या आसपास आहेत. फर्स्ट इज भीमाद्वार. अजून सेकंड आहे किंग्स बॅलन्स, जे आम्ही स्किप केलं. मस्ट विजिट प्लेसेस कोणकोणते आहेत आपण आता त्याच्याबद्दल बोलूया. डे 1 मध्ये तर आपण बऱ्यापैकी नरसिंह मंदिर, बदावी लिंग हे कव्हर केलं होतं. कृष्णा बाजार आणि कृष्णा मंदिर हे सुद्धा एक आहे. कडलेकालू गणपती आणि ससिवे कालू गणपती, तर हे 2 मस्ट विजिट आहेत. डे 2 मध्ये आम्ही केलेलं विरुपक्ष टेम्पल आणि विजया विठ्ठल टेम्पल, कोरॅकल राईड आम्ही केली होती आणि हे सुद्धा सगळे मस्ट विजिट मध्ये आहेत. आणि स्पेशली तुम्ही म्युझियम पण व्हिजिट करा. म्युझियम्स आर म्युझियममध्ये मस्ट विजिट. बरेच सारे छान आर्टिकल्स आहेत बघण्यासाठी. त्यांनी ते शॉर्ट हम्पीचा एक पूर्ण लेआउट त्यांनी तिथे बनवला आहे. त्याच्यामुळे हम्पी किती मोठा आहे आपला तिथे अनुभव येतो. आणि असं करून मग आम्ही विरुपक्ष मंदिरामध्ये सगळ्यात शेवटी गेलो होतो आणि त्यानंतर अच्युतराय टेम्पल पण आम्ही पाहिलं. ते सुद्धा एक मस्ट विजिट प्लेस आहे. हम्पीचा डे 2 एंड केला आणि 5:30च्या आसपास आम्ही आमच्या रिक्षामधून घुसपेटसाठी रवाना झालो. दॅट्स ऑल फॉर द डे 2 इन हम्पी. आणि अशा प्रकारे आम्ही आमची हम्पीची 2 दिवसाची टूर संपवली. सो आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडेल. सो अशाच कॉन्टेंटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कमेंट करा. करून आम्हाला सांगा तुम्हाला कसे वाटले आमचे व्हिडिओ. आणि हम्पीला नक्की विजिट करा. आणि तुम्ही सांगा अजून काही ऍड करणं गरजेचं आहे का, तर कमेंट बॉक्समध्ये. बाय बाय. बाय.